राज्यामध्ये या राशनी दुकानाच्या मध्ये जो काळा बाजार आहे तो काय आता सगळं सर्वश्रुत आहे। म्हणजे इथील आता ते 5 किलो 10 किलो तांदूळ राशन आपण फुकट देतो आणि तो सर्व तांदूळ आपल्याला माहित असेल अध्यक्ष महोदय, आपल्या निदर्शनास काही बाबी आल्या आहेत। त्या सगळा तांदूळ परत जे आपण सीएमआर तांदूळ असतो त्यामध्ये या सगळ्या तांदळाचा मिक्स केला जातो आणि तो तांदूळ परत पुन्हा गव्हर्नमेंटला दिला जातो। ही एक मोठा रॅकेट आहे अध्यक्ष महोदय। अशा प्रकारच्या घटना गडचिरोली जिल्ह्यात झाल्या आहेत, चंद्रपूरमध्ये, आपल्या दौलताबादमध्ये झालेत। एक आपल्याला पुढे लक्षात आणून येतो अध्यक्ष महोदय की जळगावमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात ही घटना घडली। शाळेच्या मध्ये हा तांदूळ पकडला गेला जळगाव जिल्ह्यात सुद्धा। अध्यक्ष महोदय, प्रश्न असा आहे की ह्या रेशनिंगचा जो 30 टन तांदूळ हा कोणत्या दुकानातून आला आणि कुठे जात होता हे आता स्पष्ट झालेलं आहे। याचा अर्थ की हा त्या काळ्या बाजारासाठीच जात होता हेही स्पष्ट झालेलं आहे। म्हणजे महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष महोदय की तांदूळ हा आंध्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात जातो। आपला हा सगळा रेशनिंगचा तांदूळ एक प्रचंड मोठा रॅकेट आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे सगळं चाललेलं आहे। मराठवाड्यामध्ये मध्यंतरी काही जिल्ह्यामध्ये हा सगळा तांदूळ मोठ्या प्रमाणात पकडला गेला अध्यक्ष महोदय। प्रश्न एवढाच आहे की या सगळ्या परिस्थितीमध्ये या रेशनिंगचा जो तांदूळ आहे, गहू आहे किंवा आपण धान्य देतो यावर निर्बंध आणण्यासाठी काही शासनाने एक उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे। गरिबासाठी आता खरं म्हणजे याच्यातून अनेक कारण आहेत अध्यक्ष महोदय। 1 मिनिट घेतो आपल्याला। ह्या तांदळामुळे तांदूळ हा मार्केटमध्ये विकलाच जातो, पण आता शेतकऱ्यांच्या नवीन वेता सुरू झाल्या आहेत की त्यांना मजूर सुद्धा मिळत नाहीत। अशा प्रकारची सुद्धा आता बोंबाबोंब सुरू झाली आहे। ते मराठवाड्यात असेल, विदर्भात सुद्धा आहे, मजूरच मिळत नाहीत या सगळ्या। आणि हा फुकटचा तांदूळ, हा जो आपला रेशनिंगचा तांदूळ हा ओपन मार्केटमध्ये विकला जातो। माझा एवढाच प्रश्न आता या संदर्भात फार काही प्रश्नाला स्कोप नाही, पण रेशनिंगचा 30 टन जो तांदूळ कोणत्या दुकानातून आला आणि त्या दुकानातून केव्हापासून रेशनिंगचा काळा बाजार सुरू झालाय याची चौकशी आपण केली काय, आणि त्या दुकानदारावर कोणती कारवाई केली? आणि तिसरा प्रश्न महत्त्वाचा की हा तांदूळ कुठे जात होता त्या व्यक्तीपर्यंत चौकशी पूर्ण झाली काय किंवा चौकशी केली काय? अध्यक्ष महोदय, स्पेसिफिक आपण जो सन्माननीय सदस्य आणि माजी विरोधी पक्षनेते वरट्टीवार साहेबांनी जो प्रश्न विचारलाय की हा तांदूळ नेमका आला कुठून, अध्यक्ष महोदय, पोलिसांमार्फत ही केली गेलेली ही कारवाई आहे। नाकाबंदीमध्ये सदर तांदूळ हा 30 टनचा तांदूळ हा या ट्रकमध्ये आपल्याला आढळला। अध्यक्ष महोदय, जो ट्रक जो होता तो शासकीय नव्हता। प्रथम दर्शनी जे आढळलेला आहे, आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेला तांदूळ शासकीय गाड्यामध्ये ज्यावेळेला त्याचा जो प्रवास होतो त्याची विशिष्ट पद्धतीची पॅकेजिंग असते, तशी देखील शासकीय कुठलीही पॅकेजिंग नव्हती आणि प्रायव्हेट हा तांदूळ होता हे प्रथम दर्शनी आपल्याला लक्षात आलेलं आहे। विशेष म्हणजे हा तांदूळ जो होता तो कृषी उत्पन्न बाजार समिती माजलगाव इथे ठेवला गेलेला होता आणि तिकडनं त्यांनी तो उचलला होता। आपण पुरवठा विभागाने कृषी उत्पन्न बाजार समितीला देखील पत्रव्यवहार केला आणि माहिती याची विचारल्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीने याचं उत्तर असं दिलं की माहिती अशी दिलेली आहे की असा कुठल्याही पद्धतीचा तांदूळ खरेदी विक्री कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेली नाही। अंती आपण काय केलंय ह्याच्यामध्ये सन्माननीय सदर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत आपण याच्यामध्ये चौकशी केलेली आहे आणि चौकशी चालू आहे आणि नोटीस देखील आपण सर्वांना दिलेली आहे। किंवा चौघांवरती आपण गुन्हे देखील दाखल केलेले आहेत। जो मालक आहे, ट्रक मालक होता, ड्रायव्हर क्लिनरवरती आपण तर केलेलाच आहे, परंतु ज्या प्रायव्हेट एजन्सीने ह्या तांदूळाची जी उचल केली होती त्यांच्यावर देखील आपण गुन्हा दाखल केलेला आहे। त्यांनी काही बिलं सादर केली होती। कर्नाटकामध्ये त्यांनी हा तांदूळ प्रायव्हेट आणलेला आहे, त्यांनी अशी काही बिलं सादर केली होती, परंतु अध्यक्ष महोदय अजूनपर्यंत चौकशी चालू आहे। याच्यावरती मी आश्वासित करू इच्छितो की आणि अजून एक माहिती की आपण जो तांदूळ जो मिळालेला आहे तो आपण लॅबमध्ये सध्या पाठवला आहे। तो शासकीय तांदूळ आहे की प्रायव्हेट आहे हे सध्या आता चौकशीमध्ये प्रथम दर्शनी आपल्याला आढळलं जरी असलं तरी सुद्धा जोपर्यंत लॅबचा अहवाल येत नाही तोपर्यंत आपण त्याच्यावरती शिक्कामोर्तब करू शकत नाही की हा शासकीय आहे की नाही आहे। म्हणून आपण अध्यक्ष महोदय यामध्ये पण मंत्री महोदय, लॅब मध्ये एखादा तांदूळ शासकीय आहे की प्रायव्हेट आहे? तांदूळ असणार, लॅब कसं काय सांगणार शासकीय आहे की प्रायव्हेट आहे? याच्यामध्ये ज्यावेळेला पुरवठा केला जातो त्यावेळेला ह्याची विशिष्ट पद्धतीची पॅकेजिंग केली जाते। ह्याच्यामध्ये कुठलीही पॅकेजिंग नव्हती। जी गाडी होती ती शासकीय असली पाहिजे, ती शासकीय नव्हती, कारण शासकीय आपण GPS लावतो आणि आपण जरा ट्रॅकिंग करतो। सदर व्यक्तीने म्हटलेलं आहे की हा प्रायव्हेट तांदूळ आम्ही उचललेला आहे, परंतु जो उचल झालाय ते कृषी उत्पन्न बाजार समितीमधून हा तांदूळ उचलला गेला होता। म्हणून आपल्याला शंका आहे की हा
शेवटी ज्यांच्यावरती आपण गुन्हा दाखल केलेला आहे ती आपण खात्री करण्यासाठी तो म्हणतोय तो खरा आहे की खोटा आहे ह्याची खातरजमा करण्यासाठी ते शेवटी त्याची प्रोसिजरच तशी आहे की जो तांदूळ मिळालेला आहे तो लॅबमध्ये पाठवून त्याची आपण खात्री करून घेतो. परंतु अध्यक्ष महोदय, ह्या प्रकरणाचं एकंदरीत संबंध एक विस्तार बघता आपण ह्याच्यामध्ये पुरवठा उपायुक्तांच्या अंडर आपण एक समिती गठीत करतोय आणि पुढच्या 3 महिन्याच्या आतमध्ये अहवाल घेऊन याच्यावरती दोषी आढळ त्यांच्यावरती कारवाई केली जाईल. अध्यक्ष महोदय, आपण खरं म्हणजे लॅबमध्ये हा तांदूळ पाठवणं तांदूळ असतो तो काही विषय नाही. हा मोठा काळा बाजार आहे म्हणजे मंत्री महोदय, आपल्याला सगळं माहीत असेल. काल आता मागच्या महिन्यामध्ये जळगावमध्ये शालेय जो पुरवठा होता शालेय शिक्षणाला आहारासाठी तो सुद्धा तांदूळ अध्यक्ष महोदय हा इथे जे सीएमआरचा नोड असतो किंवा तुमच्या ट्रायबल विभागाने जो धान्य भरडाईसाठी दिला जातो खरेदी करून शेतकऱ्याकडून कृषी आपल्या पणनकडून जे खरेदी केली जाते हा सगळा धान मार्केटमध्ये जातो आणि हा रेडीमेड तांदूळ खरेदी करून हा परत FCI कडे पाठवून तो पुन्हा सगळीकडे वितरित केला जातो. आता खरं म्हणजे मध्यंतरी हा तांदूळ तुम्ही जे आनंदाचा शिधा दिला ना त्याच्यामध्ये सुद्धा हा तांदूळ होता आनंदाच्या शिध्यामध्ये. म्हणजे हेच तांदूळ घ्यायचा हाच मिक्स करायचा आणि हे धंदे करत राहायचे. हा सगळा असा धंदा काळा बाजार सुरू आहे. हे जे उत्तर आहे ना तुमचं मंत्री महोदय थोडासा खरं म्हणजे आम्ही प्रश्न देतो ते किती दिवसापूर्वी दिला आतापर्यंत याचं उत्तर तुम्ही समिती गठीत करू 3 महिन्याचा वेळ घेऊ याची काही गरज नव्हती. तुम्ही हा तांदूळ आला कुठून त्याचं कधी त्या अटक केलेल्यांचा कधी PCR झाला काय त्याला PCR घेतला काय त्याच्याकडून काही माहिती अधिकची माहिती करून घेतली काय ट्रक चालकाकडून तो पोपटासारखा बोलला असता. त्याला 2 दिवसामध्ये त्याचं ते सगळी रॅकेट पूर्ण जाऊन बेल करून घेते याच्या संदर्भातली माहिती आपण मला दिलं पाहिजेत या सभागृहाला दिली पाहिजेत. प्रश्न एवढाच आहे आता की रेशनिंगचा काळा बाजार होतो की नाही तो तुम्ही म्हणलात हे अंशतः खरं आहे तुमच्या ह्याच्यात उत्तरामध्ये. पहिले खरं नाही म्हटलात मग दुरुस्तीमध्ये अंशतः खरं आहे म्हटलं. म्हणजे रेशनिंगचा काळा बाजार होतो मग शासन म्हणून आपण या गरिबाचा तांदूळ जो पुरवठा केला जातो हा काळा बाजार होऊ नये यासाठी या काळा बाजार करणाऱ्यावर काय कारवाई करणार आहात पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न हे जे या मिलर्स आहेत आता जे मोठा रॅकेट झालाय काल परवा काही सभागृहात गोष्ट आली एक लक्षवेधी पण आहे त्या संदर्भातली सभागृहामध्ये येईल ते अध्यक्ष महोदय ज्या दिवशी लावतील. अध्यक्ष महोदय खरं तर त्या लक्षवेधीमध्ये असे अनेक उत्तरं मिळतील आपल्याला. या रॅकेटवर आपण काय करणार रेशनिंगचा काळा बाजार होतोय अंशतः मान्य केलं ना तुम्ही त्यावर काय समिती नको काहीतरी कायद्यात दुरुस्ती करा त्याला 7 वर्ष 10 वर्षाची सजा झाली पाहिजे त्याला नॉन बेलेबल झाला पाहिजे. फटकन बेल घेतात आणि बाहेर पडतात सगळा एवढा मोठा धंदा करून जीवनाच्या वस्तू आहे त्याचा खेळ चाललाय. म्हणून उत्तर घेऊया मला तुमचा प्रश्न समजला उत्तर घेऊया. चल ठीक. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये मी खात्री देऊ इच्छितो कोणालाही पाठीशी घालण्याचं कुठेच प्रश्न उद्भवत नाही. जो तांदूळ सापडला गेला आहे तो अध्यक्ष महोदय कुठल्याही शासकीय गाडीमध्ये नव्हता त्याचा कुठलाही शासकीय रेकॉर्ड नव्हता. तो कुठला शासकीय जरी तो कृषी उत्पन्न बाजार समितीमधला जो उचलला असला तरी सुद्धा तो कृषी उत्पन्न बाजार समितीच्या म्हणण्याप्रमाणे तो शासकीय तांदूळ नाही. शेवटी लॅबमध्ये का पाठवतो लॅब कारण शेवटी तो तांदूळ ठीक आहे नाही त्यांनी तसं म्हटलं देखील आहे त्यांनी तसं म्हटलं देखील आहे अध्यक्ष महोदय. या सगळ्या जे काही पुरवठे होतात मंत्री महोदय या संदर्भात आपण सखोल चौकशी लावून ऍक्शन टेकन रिपोर्ट पुढच्या अधिवेशनात सादर करा. होय अध्यक्ष महोदय. चला पुढे प्रश्न क्रमांक 4. अध्यक्ष महोदय प्रश्न क्रमांक 4334. अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय हा प्रश्न कापसाचा जो आहे खरेदीवर हा आधारभूत जो CCI केंद्र चालू आहे